हॅलो 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 जरा बेस करू सर. हॅलो 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 सुस्वागतम स्वागतम मित्रांनो. सगळ्यांची टेस्ट करूया. या विश्वाचा तारणहार बाप्पा गणरायाला वंदन करतो. कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होते. मित्रांनो, माझं ग्राम दैवत हरी केदारनी आई सुगाई देवी माता रासाई या मुंबई नगरीची माझी माता मुंबा देवी तिच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. आज या ठिकाणी आजचा शस्त्रचूडाचा कार्यक्रम आयोजक कोकणी कला मंच प्रस्तुत शिवन फॅन क्लब मुंबई या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. रसिका, आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी माऊलींच्या कृपेनं मी आज सातवा उपाय पांडुरंगाला नतमस्तक होतो. आणि खरोखर मी माझं भाग्य म्हणेन की आजचा दिवस मला मिळाला. आजच्या कार्यक्रमासाठी लोककला म्हणते की संगीत आलं. माझे ढोलकीपटू साईदादा खेळकर, वेंचू मास्टर गुरुनाथ धामणस्कर, कीबोर्ड मास्टर रिचर्ड आझाद सवार, ॲक्टोबर मास्टर प्रशांत दादा यांना सुद्धा शाही मानाचा मुजरा करून शाखा कोठे बाळमित्र नाच मंडळ देवळाची वाडी. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शाहीर वर्ग, गुरुजी वर्ग, कवी वर्ग यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी आदरणीय माझे गिरीशदादा फुलकर साहेब त्यांच्या मेसेज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आईना माहिती आहे त्यांच्याकडे आलो होतो तेव्हा लग्न झालं होतं, आज उभा आहे तुमच्या डोक्यावर. त्याचप्रमाणे कविवर्ग संगीतचे सावंत बुवा आणि त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे शाहीर समीर तटकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, कोकणच्या लोककलेसाठी आपलं शरीर, आपला देह ज्यांनी वाहून दिला रवींद्र दादा फडकर साहेब यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मास्कर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेआधी सगळ्यांची नावं घेत नाही मित्रांनो. प्रथम फेरीला सुरुवात करणाऱ्या चांगली साथ असू द्या असं अपेक्षित आहे. प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम बुवा हो दांडेकर बुवांना शाहीर मानाचा मुजरा शाहीर मानाचा मुजरा करतो बुवा. त्याचप्रमाणे माझे गुरुवरी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे वडील यांच्या चरणाची धून माझ्या माथी लावतो. कवनाला सुरुवात करणार. आज मनोरंजन नक्कीच, आज मनोरंजन नक्कीच. मित्रांनो, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. साऊंड दादा, राजू दादा
त्याला सुद्धा त्रिवार शाहीचा मुद्रा करतो महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांना त्रिवार मान मुजरा करतो आणि मग माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय बघा म्हणायचे काय गणरायास करितो दुसरे वंदन माझे रसिका जन्म देणाऱ्या मायकी त्यास स्मरितो तिसरे वंदन माझे तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणाची धूल माझ्या मी राती लावतो आणि चौथे वंदन रसिका त्या मोकळ्या सिया रंगमंचावर उभा आहे मी रंग देवतेला करीतो स्तवनाला सुरुवात करतोय लांब जाऊ नका आजची झोपी तुमची माझी आजचा रेसचा घोडा बुवा मी आजच्या रेसचा घोडा मी बघायचं स्तवनाला सुरुवात करतोय आता स्तवन करणार मित्रांनो मनोरंजन नक्की करणार सचिन भाऊंना काही सोबी असते ते दाखवतो असं सप्तसूरा रसिका करू सप्तसूरा रसिका करू मनोभावे गुरुचे चरण धरू
सुखी संसाराला जपले त्या माय पित्याने सुखी संसाराला सगळ्यास मार्गे असा मला ध्यान दिला नसता हे धन दौलत सांभाळी जीवाला नसता ही धन दौलत सांभाळी जीवाला चूक भूल ठाई घालून चूक भूल ठाई घालून उद्धार केला जन्मदाता मायेचा कंकर करू जन्मदाता मायेचा कंकर करू सुखी संसारात मायेचा पसारा लागताच ठेच मला दे सहारा लागताच ठेच मला दे सहारा लागताच ठेच मला दे सहारा अंतरंगी चालतो हा अंतरंगी चालतो हा खेळ हा सारा अंतरंगी चालतो हा खेळ हा सारा जन्मदात्या माय पित्याचा मिळतो आसरा माय पित्याला मिळतो आसरा जन्मदात्या माय पित्याला मिळतो आसरा देवेंद्र करुणी रंग भरून कवन देवेंद्र करुणी रंग भरून रसिका करू सप्तसुरानी वंदन रसिका करू मनभावे करू चरण करू मनभावे करू चरण करू मनभावे करू चरण करू मनभावे करू श्री गणपती गजानन सुगाय देवी अखंड दासोळीचा आभुरंगली घराण्याचा एक बोलतो रे पंढरीनाथ भगवान की
त्यांची फरमाईश या ठिकाणी स्तवनासाठी उदाहरणं जगी या केमिया केलीच मोठी, पण वेळेअभावी नक्कीच मी 2 ओळी गातो. यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय साहेब मटकर साहेब यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाच म्हणता आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. उधान जगिया किमया केली समोठी, उधान जगिया किमया केली समोठी, गुरु तुम्हा प्रणाम कोटी कोटी, गुरुराया प्रणाम कोटी कोटी. तशी जन्म 2014ची स्तवन आहे माझ्या लिखितला आहे, पण माझ्या मित्राच्या आठवणीत आहे. असो, धन्यवाद मित्रा भावा. याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक नाच म्हणता आभारी आहोत. रसिक जन बघा, स्तवन झालेली आहे. मी गुवाहाटी कोकण सुंदर या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे गाण्याचं. तुमच्या ह्या चाली मी भरपूर वेळ म्हणून चाललेलो सचिन बुवा. माझ्या चाली कॉपी करतात लोक. मी ही तुमची चालची होती ना, ये महती के बुदे गायलेली मी 3 वर्षापूर्वी. दोन सोबत सुद्धा गायलेली आमच्या लांजा म्हणतात ना, तुम्ही लांजेवाले काढतो गांजा घेतो बघा. हा असू दे, गणाविषयी बोलणार नाही. बुवांचा गण सुंदर होता. मी माझ्या गणाला सुरुवात करतो. म्हणायचं काय बघा. तुझ्या भक्त जनाला लवकर यावे गणदेवा अमुच्याच भेटीला, अंगाचा मळ काढून बनविला तुला, आणि कलियुगात मान दिला माझ्या या लाल मातीला. होतो वर्षाने हर्ष मनाला, समीर दादा लवकर ये ना घराला, नटले धरती देवा स्वागताला, रूप पाहण्याला, शिवगौरीच्या बाळा लाडक्या गौरीच्या बाळा, शिवगौरीच्या बाळा लाडक्या आळवितो तुला. हर्ष मनाला लवकर ये घराला, सटले धरती देवा स्वागताला, तुझे रूप पाहण्याला, शिव गौरीच्या बाळा लाडक्या आळवितो तुला, शिव गौरीच्या बाळा लाडक्या आळवितो तुला. मनाला
तो आणि मी तुला माझ्या भक्तीकडे पण सांगतो सांगतो ना नाही प्रश्न आलेलं पारितोषिक शाहीर शक्तीचे शाहीर अक्षय सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच म्हणता आभार आहे तरुणी आहोत धन्यवाद. ए सोन्यानो करूया ना सुरुवात. आजचा जो संस्कार मित्रांनो कोकण कला मंच आमचे आदरणीय दिनेश दादा कोलकरकर आणि त्यांचे सहकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि गाण्याला सुरुवात करतो. बघा होतो वर्षाने हर्ष मनाला येना घराला शिवगौरीच्या बाळा लाडक्या आळवी तो तुला शिवगौरीच्या बाळा लाडक्या आळवी तो तुला गौरीच्या बाळा लाडक्या गौरीच्या बाळा शिव गौरीच्या बाळा लाडक्या आळवी तो तुला
सोसलीन दारीची जास्वंद आली बहरून जास्वंद आली बहरून आली बहरून देवेंद्र आळवी अशी मोजके दिवस झालेले गणाय आपल्या घरी येणार देवेंद्र आळवी तो गण तुला कधी येशील घराला देवेंद्र आळवी तो गण तुला कधी येशील घराला गौरीच्या बाळा लाडक्या गौरीच्या बाळा शिव गौरीच्या बाळा लाडक्या गौरीच्या बाळा मित्रांनो आर्यन पारितोषिक मित्रांनो वेळ आहे आयुष्याचं म्हणणं आहे 1:30 वाजताला गवळणीला सुरुवात करणार जरा मोहनची गवळण वडील गवळण नेलेली या ठिकाणी सुंदर विषय गवळण व म्हणाले की मी वेगावर आता शपथ घेतलेली आहे शपथ व काय म्हणतात वेगाची शपथ घेतलेली आहे मी वेगावर मनाचे जाणार नाही आणि त्या अनुषंगाने म्हणजे सुंदर गवळण सादर केलेली या ठिकाणी गवळणीची चाल काय रे भुवनची टकावून 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 याची वाटीच पुढे आहे हा सोडून मला कुठं निघाला विसरून माझं मी पण येतो समिती तुमच्या किसना आहे ना तुमचाच भाव टकाव 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 अरे बुवा मला काय भीकमध्ये आलंय आधी बुवांपेक्षा मी असणार ही गवळण शक्ती तुऱ्याचा गाभा हे बुवा मला शिकवतात की आम्ही बाजू मांडणार म्हणजे मी मांडणार माझी पुरुषाची बुवा मांडणार पार्वतीची म्हणजे मी शंकराची आणि ते बुवा मांडणार पार्वतीची बुवा गवळण कोणाला घालताय तुम्ही या रसिक प्रेक्षकात गर्दीत शाणी जाणते आहेत की नाही शाही बुवांची गवळण काय बघा काय म्हणतात बुवा सोडून मला कुठं निघाला विसरून माझं नाव काना विसरून गेला असेल काना विसरून गेला त्याला गड्याला काना विसरून गेला ना तुझं काय जात ए राधे तुझी चोरी केलं त्या पेंद्या सुदामात लागल्या ही गवळण बुवा माझी ही मी म्हणायची गवळण तुम्ही नाही की लोकांना सांगताय मी ते अनुषंगावर बोलत नाही बुवांचं म्हणणं भारी आहे शपथ मागच्या डावीस बोललेलं म्हणतात मी लिंगावर म्हणजे बोलणार नाही लिंगावर कुठल्या कोणाच्या बोलणार नाही पण आता लिंगावर बोला गवळणीची कटिंग देणार बुवा तुम्ही शाने जाणते आहात गवळण तुम्ही शक्तीची सादर करताय आणि गवळणीचे बोल बघा तुमच्या काय सावंत बुवा आहेत नाही तर या अशा शाहिरांना मी माझ्यासारख्या शाहिरांना सांगणं योग्य नाही हो मी प्रत्येक वेळा बुवांना म्हटलेलं आहे बुवा तुमच्याकडून काहीतरी आम्हाला नवीन मिळतं म्हणजे शिकण्यात भेटतं आज बुवा काहीतरी टकाव 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 काही येताना झालं मी येतली गोरेगावात झटपाट लावतात काय बुवा बुवा तो टकाव टकाव करीत बुवा सांगत मी नाही म्हणणार वा आपण समोरच्याला एकदा बोलत तर 4 आपल्याकडे येत होतो असो म्हणून गवळणीची कटिंग बघा बुवा नाग लावून घ्यायचा नाही म्हणा अजिबात अजिबात गवळणीचा गवळणीला विषय देणार अगं ग बाई करू नको भाई नाव नवऱ्याचं पुढं तू लाव ए बाई कशी सुटसुटीत
कटी अग ग बाई करू नको घाई नवऱ्याचा पुढं तुला मी पण तुझी वाट दावीची ओहे जवान आहे तेव्हा म्हातारी होती ओळखणे सांगतील बुवा मी पण तुझी वाट दावीची गेली विसरून गेलीस विसरून खाते सभा झोलाव येताव 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 येताव झोलाव म्हातारी ह्या गवळणी ताऱ्या टाकत्या एकदम तरुण निघाल्या मथुरेच्या बाजारी सारखवट गेल्या आणि जो आला गेला सगळा चेंद्या सुद्धा मला गोवन जातो नेलं बरा होता अडकवल्याने राधेना वर्षाची वाटच माहित नाही पुढे जायची त्यावेळेस म्हातारीची आठवण झाली आणि म्हातारी म्हणते की मेलं तुम्ही टकामका करून गेली निघून माझी आठवण नाही आता झाली आठवण त्यांना अडकल्यानंतर झाली कारण वाट मात नव्हती म्हणून बुवा झोलाव टकाव झोलाव टकाव झोलाव झोलाव अहो काय बुवा कसली इंजेक्शन देताव सोडा अशा फालतू गोष्टीमुळे मी नाही बोलली आणि मी कधी राग केला नाही आता गवळणीला सोडत एकदा शाहिरांचा बुवा म्हणाले की मी मागच्या बारीत म्हटलं होतं बुवा बुवा की शाखेवरून विषय झाला होता की नाही तुम्ही जी शाखा नाचवताय मी मुंबई मंडळाला अर्ज दिली की मागच्या बारीतलं बुवानी काढलं म्हणून बोलता नाही तर मला यांच्यावर शेळ खायची सवय नाही मी काय असेल ते ताजत देतो विषयाला होता हेच मुलं आज सुद्धा नाचतात बुवाला त्या दिवशी म्हटलं बुवा 2 वर्षापूर्वी सुद्धा नाचले गेल्या वर्षी सुद्धा होती होतात की नाही मी व्यासपीठावर मी खोटं बोलणार नाही बुवांचे तेव्हा गेलेले बुवांना दिसत नव्हतं त्या विषयावर म्हटलं बुवा तुम्ही ज्या मुली नाचवताय हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं जे पास कार्ड दिलेला बुवा त्याच्यावर नियम आहे तुम्ही म्हणताय की तसा नियम नाही असो माझं त्याच्यात दुमत नाही बुवा तुम्ही मुली नाचवा नाही तुझं बायका नाचवा म्हातारा आणली तरी चालेल मला काय म्हणणं नाही पण मुली नाचवू नयेत असा नियम माझं मंडळ मला देतं खात्री लांजा मंडळ म्हणून तुम्ही बुवा म्हणताय लांजेवाले तुम्ही तुमच्या इकडे बघा मी मंडळाशी काही ते बघीन बघ बुवा उतरती लागली पिढी तुला हे सचिन दादा मी सांगेन जे आहे ते आहे मी संच माझा त्यावेळेस सुद्धा तोच होता आज सुद्धा तोच आहे बुवा म्हणतात आज भुजमन बुवा दांडेकरांले पोरांना दाखवा उघडून त्यावेळेस का नाही बुवा दाखवले नाही तुमच्याला बोलू काय त्या दिवशी बारीमध्ये तेवढा ना सांगितलं दाखवा दाखवा आता उघडून हे दांडेकर पण कसले तर व्हलटा घेऊन उडून पण दिली हा असू दे आणि बुवा म्हणतात की आम्ही मंडळाशी भांडू भांड कांड काय करायचं ते करा तुम्ही मला काही मतलब नाही जो आला तो विषय मी त्या ठिकाणी बोलला होता आणि बुवा गवळणीला सुरुवात करतोय आज देणार बारी चांगली मित्र देणार नक्कीच काय म्हणायचं बघा सुनानी आशी राधा तू भूलतेस मला लहान जरी असलो तरी प्रेम देतो मी तुला कुंजवनात माझ्या
कसे बघा वाजे मंजुळ पावा घुमला गोकुळ गावा वाजे मंजुळ पावा आजूदाला बोलणार आवडणार तुला बघ घुमला गोकुळ गावा तल्लीन झाली गोकुळ नगरी सारे फुलले गोकुळ धाम येना जवळ तू माझ्या राधे टकाव टकाव कसला मेलो येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम मंजुळ पावा घुमला गोकुळ गावा वाजवितो मी पावा घुमला गोकुळ गावा तल्लीन झाली गोकुळ नगरी तल्लीन झाली गोकुळ नगरी फुलले सारी येना जवळ तू माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम जवळ तू माझ्या राधे बोलवितो घनश्याम तू सांदनी चंद्रातशी तू रोहिणी चंद्रातशी तू रोहिणी चंद्रातशी तू रोहिणी ये शुक्रापरी तू चांदणी चंद्रातशी तू रोहिणी चंद्रातशी तू रोहिणी हे बंद प्रेमाचे सुरती मना होतील तुला ग चावल खुना जन्मो जन्माचं नात तुझी माझी गवेडी प्रीत जन्मो जन्माचं नात माझी गवेडी प्रीत चोर पाहुणी भेटायशी चोर पाहुणी भेटायला येशी येशी मुखी तू माझे नाव तू जवळ माझ्या येना तुला बोलवितो घनश्याम जवळ माझ्या येना बोलवितो घनश्याम जवळ माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम जवळ माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम वाजवी मंजुळ पावा घुमला गोकुळ गावा वाजवी मंजुळ पावा घुमला गोकुळ गावा तल्लीन झाली गोकुळ नगरी सारे गोकुळ जवळ माझ्या तू राधे बोलवितो घनश्याम जवळ माझ्या तू राधे बोलवी घनश्याम जवळ माझ्या राधे तुला बोलवितो घनश्याम
पारितोषिक आमचे आदरणीय सुया शेडेकर यांच्या स्मरणार्थ आमचे रविदादा शेडेकर यांच्याकडून गवळणीसाठी वंसमोर आलेला आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 ओळी म्हणतो त्याचप्रमाणे औष तुषार विखाते यांच्याकडून खास शाहिरांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं म्हणणं आहे सचिन बुवांची साला काढा बुवा आता दुसऱ्याकडे खडा. काय काढणार साला काढा म्हणतात. असं माझ्या पद्धतीने बुवांची साला काढलेल्या देतील किती आणि मला देतील किती ते दुसऱ्या बरेच मी बघेन. मंडळ आभारी आहे. फरमाईश म्हणून 2 ओळी. वाजवितो मी पावा तुम्हाला गोकुळ गावा. रंगमंचावर उभा आहे. त्याच्या आधीचा उलगड करणार आहे. व उत्तर जे दिलं ते साफ चुकीचं आहे आणि हे तुम्ही मान्य करायचं. आणि दुसरा राहिला मित्रांनो विषय. व म्हणतात की बाबूरंगले घराण्याचे डाग आहेत. बाबूरंगले घराण्याचे शाहिरांना म्हणायचं बुवांना डाग आहेत. व असा डाग पडेल ना पडत आलाय बुवा तुम्हाला उत्तर ती लागली. आता उत्तर मागच्या बारीत म्हटलं होतं बुवा गलपटले गारटले हे कशासाठी त्या ठिकाणी मी सुद्धा बुवा विश्लेषण केलं होतं की बुवा तुमच्याकडून ती अपेक्षा नाही की असा कार्यक्रम होईल असा. अजून आहे की नाही बोललो होतं की नाही. असो तुम्ही गलपटले नाही बुवा. वेळेस पाणी तापल पाणी टाक. गलपाटू नका बुवा. अजून राहिला विषय बुवांचा. लसूण ही पूर्वी जन्मीची बोल. गेल्या वर्षीचा प्रश्न होता मागच्या राजेश निकम बुवाची आणि बारी माझी बारीसाठी. त्या बारीत म्हटलं होतं की संदर्भ मला फक्त आला 2 शाहिरांचा सचिन बुवा आणि संदीप मोरे बुवा म्हणून तो विषय बंद केला. तो लसुणीचा विषय त्या ठिकाणी बंद केला. परत बुवा म्हणतात आधीचा प्रश्न होता सुरपण काही पूर्वी जन्मीची खोड. बुवा म्हणाले की राजेश निकमने जे उत्तर दिलं ते बुवाने पटवून घेतलं आणि ह्याने उत्तर दिलेलं ते पटवून घेतलं नाही. बुवा त्यांच्या गुरुवर याने खिडकी पद्धतीत बुवा मला त्याचं नाव सांगितलं होतं. त्यावेळेसच उत्तर पटवून घेतलं. बुवा तुम्ही सांगायचे इथून जायचं तिथं घोडा घेऊन. पण बुवा घोड्याची टाच अडकली होती ती तुम्हाला मात नव्हती. मी काय विचारत होतो सुरपण काही पूर्वी जन्मी शिकवून आणि सध्याच्या कलिकात कुठं वापरते तिचं नाव काय. आणि एवढं जर तुम्ही ज्ञानीवंत असाल तर गवळणी कसल्या करता बुवा. असो एवढंच म्हणेल. शाहिरांनी मला जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बुवा म्हणाले काय बोलते ते रंगमंचावर आहेस काही नाही. मी सगळं यातलं शास्त्र सगळं जाणलेलं आहे बुवा. 2दा लाईट गेली अडचण आली तांत्रिक गोष्ट होणार. रंगमंचाची शपथ घेऊन सांगतो बुवा कावळाच्या शापाने जर गाय मिळेल ना बुवा तर तुमच्याकडे घडी नाही मी. आलेलं पारितोषिक जनार्दन आदरणीय प्रश्नाचा बाण तुम्हाला प्रश्नाचा